चला तर मग कुरकुरीत मच्छी फ्राय बनवूयात। हा बघा हलवा मासा आणलेला आहे, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। चला तर ह्याला सर्वप्रथम मी मसाले वगैरे लावून घेते। हे बघा आता मच्छीला हळद मीठ आणि मसाला लावते। हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, ह्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सर्व काही असतात म्हणून मी एक्स्ट्रा काही टाकलेले नाही आहेत। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे लिंबू टाकते मस्त मध्ये बघा, जास्त लिंबू टाकायचं, आंबट छान लागतं। लिंबू पण टाकल्यावर बघा थोडंसं पाणी टाकते मसाल्यांवर आणि छान असं मच्छीला लावून घेते। हे बघा हलव्याला चांगले असा मसाला लावून ठेवलेला आहे। आता वरून थोडी कोथिंबीर टाकते, कोथिंबीर चांगली अशी मिक्स करून घेते। आता ह्याला अर्धा तासासाठी असंच मी फ्रीजमध्ये ठेवून देते मुरत ठेवण्यासाठी। मच्छी पण बघा मसाल्यामध्ये चांगली अशी मुरलेली आहे। आणि बघा इकडे मी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलेले आहे। आता ह्याला चांगलं असं मिक्स करून घेते। गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे। आता बघा ह्या पिठामध्ये हा मासा चांगला असा हलवा घोळवून घेते। बघा तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये पण तळू शकता, पण आम्ही ज्वारीच्या पिठामध्ये तळतो। आता एक एक पीस असा लावून घेते, पिठामध्ये घोळून घेते आणि तेलामध्ये सोडते। हे बघा सर्व पीसमध्ये मी तव्यामध्ये सोडलेले आहेत। आता एका साईडने तेल टाकते मस्त मध्ये आणि लो टू मीडियमवर छान याला तळून घेते। जास्त कुरकुरीत करायचं नाही, सॉफ्टच ठेवायचं, छान असं मांस खायला भेटतं। हे बघा मस्त मध्ये आता मी मच्छी पलटी करून घेते। बघा मांदेली आणि बोंबलाला कसं कुरकुरीत तळलं तर चालतं, पण सुरमई पापलेट हलवा या माशांना जास्त कुरकुरीत नाही तळायचं। हे बघा आता सर्व तुकडे मी पलटी करून घेते। हे बघा दुसऱ्या साईडने पण चांगलं असं तळून घ्यायचं। तेलाची गरज असेल तरच तेल सोडायचं, नाहीतर काही गरज नाही सोडण्याची, जास्त तेल पण नाही चांगलं लागत। 2-4 पाकळ्या लसणाच्या पण टाकते, मगाशी मी टाकायचं विसरले। हे बघा मस्त मध्ये बघा मासा तळून झालेला आहे, हलवा मासा। हे बघा तर छान असं जेवणार तिखट डाळीची आमटी केलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके बाय।